खाली येतं. 1.5 किलोची पिशवी आहे. 1.5 किलोची मी मगाशी तुम्हाला ती फिरकी दाखवली ना, तिने 1.5 किलो बी 30 गुंठे रान होतं बाजरी. हा. आणि आता तुम्हाला बाजरी पेरेल पाहिजे असं नाही. आणि आपला इथं तो लंगडा बाबा नाही का इथं ह्या वकिलांच्या बंगल्याच्या खाली शेजारी तिथला हा त्यांची 2 एकर बाजरी पेरलेली घरापाशीची. 2 एकरला 3 पिशव्या लागल्या फक्त 80 गुंठ्याला. 3 पिशवीतून उरलं काही बी असं. तुमचे साधनं सगळे तयार आहेत, सगळं तयार आहे. सारी बिरी याला काय ना, नुसतं खत टाकायचं. याने याच्यात फक्त खत टाकून द्यायचं. आणि खत समजा तुम्हाला किती टाकायचं एकरी, आता याने ना बिघ्याला 1 ते 1.25 गुण पडत ह्या चकलीने. हा. आणि थोडं जास्त वापरायचं असलं ना, मग मागाशी दाखवलं ना तुम्हाला, थोड्या मोठ्या खाचाच्या घ्यायच्या असं. पण खतानी नाही हे सडत लवकर. हा, ते काही खराब झालं पत्रास तरी राहते, पण ते प्लॅस्टिक लगेच प्लॅस्टिकचं टिकातं मग. पण प्लॅस्टिकचं आहे ना, आदळ आपटे ना, चिरा गेल्या ना का ते खराब होतं, तापूनही खराब होतं असं. मग त्यापेक्षा हे बरं पडत. नवीन नवीन सगळं योजना निघल्यात नवीन. बाजरीचं बी अजून मधीच बाजरीचं बी काय करा, त्यांचीच बाजरीचं बी. ते का त्यांना म्हणलं तुम्हाला लागत आहे का नाही, ते म्हणे नाही आता ते उडलं असंच. म्हणलं मग जिथं पेरायचं जाईल कमी आलं तो म्हणणार मी घेऊन येतो, हाय हे द्या पेरून असं. चालू काम लगेच चालू काम होतंय लगेच. ही बिले भारी काम आहे. खाल्लं तुम्ही जे म्हणले पत्र्याचं ते हा. या बाई हे आपण आहे ना कल्पिटरला हा पत्रा नाही पुढं तो नाही. आणि मग त्याला आहे ना हा पत्रा जोडायसाठी ना करून घेतलं ना, ते मागचं आणि हे जजमेंट त्याला जमलं नाही मला. ते पलीकडल्या हा कल्टिवेटरला जमतच नाही, ते जड येतं ना, नाहीच जमत त्याला, जड आहे ते. हा. आणि ही ईद आहे ना आतून इकडे आपण तुम्हाला होल दाखव. हे होले 1 2 3 इथं 1 होले. हा, ते पत्रा त्याच्यावर जोडायचं. आणि जेव्हा तुम्हाला बाजरी पेरायची ना, हे जे आहे ना हा नट पार हा पत्रा नाही इथं घ्यायचा, खाली घ्यायचा, पूर्ण खाली घ्यायचा खाल्ल्या ओल. आणि मग तो पत्रा तेवढा खाली जातो. मग हे फन आहे ना एवढीच फक्त खाली जाते. मग तुमचं बाजरीचं बी इतकंच खोल जातं फक्त. आणि जेव्हा वरच्या याच्यावर घेशाल तेव्हा कम्प्लीट एवढं बी सोयाबीनचं जाणार. त्यात मुरमाटाचे रानं असले ना, मुरमाट आता आपली इथलं मातीचे जास्त मातीचे रान आहे, मग 2 नंबरच्या होलवर घ्यायचं. मुरमाटाचं रान जर असेल तर पार 3 नंबरच्या वरच्याच होलवर घ्यायचं. मग मुरमाटाचं रान खोल नाही. तुम्ही सेपरेट नाही त्याच्याकडूनच घेतलं डायरेक्ट हिरे. हे सगळं त्याच्याकडूनच आणलेलं आहे पुरंपार. चैतन्य अग्रो याच्यावरून उतरून आणलं ना. मी गावाकडे केलं ते सगळं शेत केलेलं आहे. थोडं हळूहळू सोपं नाही काम. सोपं नाही, लय पैसे लागते यंत्राला, लय पैसे. हे वेगळंच आहे तुमचं. अजून हे शिसारी पाडायचं नाही. हे ना ऊसाची बागा फोडायला, ऊस तुटून गेल्यानंतर, असं ऊस तुटल्यानंतर आहे ना खोडवे जे राखीत आहे ना, तेव्हा ऊसाच्या कम्प्लीट असं ऊस मध्ये राहतो. दोन्ही बाजूनी आपण नांगरीतो ना तसं नांगर घालायला लागतो. मग त्याच्यासाठी बनवले. डायरेक्ट मधून चालतं ते सारीच आहे. ते साऱ्या पाडायचं ते. आणि रोटर पाठीमागे तिकडे नांगर तिथे. नांगर कितीपर्यंत गेला तो? तो नांगर मला 41ला बसला होता, 10 इंची. मी तो तिथं आल्यावर 11 इंची बनवला. वाढीला पण हा वाढवलं थोडं. लय अवघड आहे. प्रत्येक वस्तू ह्या 2-3 वस्तू सोडताय ना, बाकीच्या सगळ्या वस्तू आहे ना 50,000च्या पुढच्याच. हे मला वाटतं काहीतरी 22,000ला बसलं. ते हे लय हलक्यात बसलं. हे 16,000लाच बसलं होतं. आणि कल्टिवेटर जुन्या ट्रॅक्टरच आहे ना मोठ्या, ते फक्त साईडचे फन काढले. एक 9 दाताचं 7 दाती करून घेतलं फक्त कट मारून. तो खर्च वाचवला. कल्टिवेटर लय खास आहे ते.
मग तिथं तो खर्च वाचवला तिथं. थोडा वाचला खर्च. हम्म. सोपं नाही. मी बघत पीटीच तुम्हाला मला काय होतं ती पीटी जर मग आता नाही ना मग दुसरं कुठेतरी बघावं लागेल एकत्र नाही, मग तुम्हाला आहे ना जर आणि याच्या आता पण बघा, बनवून माझी घेता येईल ना. पीटी म्हणून मी म्हणतो असं नाही, पण तुम्ही ही पीटी न घेता डायरेक्ट यंत्रच आणलेलं परवडत. काय होतं, आता मी ती पीटी आणली, पण ती पीटी ह्या यंत्रावर मापात बसणार आहे. आपण जे बनवू ना त्याच्यावर योग्य नाही बसणार, खरं सांगतो. असं का? हा, म्हणजे ते मापच आहे त्यांचं ते पीटीचं. आणि तुम्ही जर त्यांच्याकडून जर हे यंत्र घेतलं आणि पीटी जर घेतली आणि त्यांच्याकडे तर पीटी बसणार, आणि त्यांच्याकडलं हे यंत्र आणलं आपली पीटी बसणार तिच्यावर. असं हा, आपल्याला नाही बनवता येणार. आपल्याला आपण इथं बनवलं ना तेवढी हे जेवढं गुन्हा वाढण्यात आहे ना तेवढं नाही येणार ते. मग त्यापेक्षा तुम्ही घेतलेलं परवडन त्या डायरेक्ट. आणि समजा कल्टिवेटरला नवीनच आता कल्टिवेटर आहेच आहे म्हणून जर आपण ही पीटी बसवली आपल्या घरच्या पुरतच जर केलं, पण मग त्याला आहे ना ड्रायव्हर चांगला लागणार. पार्स पियारतानी एकदम ओके मध्ये ते काय होतं, कल्टिवेटरचं खोल शिरात खोल. हा, त्यांनी फक्त तुम्हाला मग सोयाबीन चांगली उतरण, बाकी नाही आहे. आमच्याकडे सोयाबीन सोडून काय नाही पण ज्वारी सोयाबीन. सोयाबीन ज्वारी नाही जमणार, ज्वारी खोल जाईल परत. खोल गेली का उगवत नाही पण. हा, ज्वारीचं बी बारीक राहतं. बारीक राहत. हा, मग ज्वारीला हेच यंत्र लागेल, म्हणजे खाल्लं जे आहे ना पाभार हीच लागेल तुम्हाला. नाही तर मग हिचा फोटो काढून सेम अशी हलक्यातली बनवायला लागेल तुम्हाला पाभार. बारीक. हा, मग ती चालन, मग ज्वारीला चालन, बाजरीला चालन, पर तुम्ही कापाशीला चालन, सगळ्यालाच चालन मग ती. आणि त्याला ही सिस्टीम बनवून घ्यायची पात्र्याची सारे पाडायला. तुमचा नंबर आहे ना माझ्याकडं.